नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागामार्फत सरळ सेवा भरती जी आहे निघालेली आहे. पगार तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपये ते 47,600 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाणार आहे. तुम्ही महिला असाल, पुरुष असाल, दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता. एकूण या ठिकाणी 478 जागांची वॅकन्सी जी आहे या ठिकाणी निघालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27/5/2026 पर्यंत या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिककरता तुमची काय लागणार आहे, वयोमर्यादा या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, अर्ज तुम्हाला या ठिकाणी कशाप्रकारे करायचे आहे, त्याचबरोबर इतर अर्थ या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे, या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र शासन आयुक्त आदिवासी विकास महाराष्ट्र राज्य नाशिक आदिवासी विकास भवन, पहिला मजला, गडकरी चौक, जुना आग्रा रोड, नाशिक यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे. तर स्टेप बाय स्टेप सर्व काही माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी सरळ सेवा भरतीसाठी या ठिकाणी सुधारित जाहिरात जी आहे या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. 27/4/2026 रोजी या ठिकाणी पहिली जाहिरात जी आहे 416 पदांसाठी या ठिकाणी निघालेली होती. त्यानंतर ही जाहिरात नवीन या ठिकाणी काढण्यात आलेली आहे. 478 पदांसाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी आहे. चौकीदार या पदासाठीची ही वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे. तर या ठिकाणी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिकसाठी या ठिकाणी 43 जागा आहे. कळवणसाठी 47 जागा आहे. धुळेसाठी 31 जागा आहे. यावलसाठी 11 जागा आहे. तळोदासाठी 30 जागा आहे. नंदुरबारसाठी 24 जागा आहेत. राजूरसाठी 19, घोडेगावसाठी 31, शहापूरसाठी 19, पेणसाठी 13, जव्हारसाठी 17, डहाणूसाठी 26, सोलापूरसाठी 8, पुसदसाठी 9, छत्रपती संभाजीनगरसाठी 14, धारणीसाठी 23, कळमनुरीसाठी 2 जागा या ठिकाणी आहेत. त्यानंतर अकोलासाठी 17 जागा आहे. किनवटसाठी 2 जागा आहे. पांढरकवडासाठी 3 जागा आहे. गडचिरोलीसाठी 13, भामरागडसाठी 7, भंडारासाठी 7, चिमूरसाठी 8, चंद्रपूरसाठी 19, देवरीसाठी 16, नागपूरसाठी 8, वर्धासाठी 9, आहेरेसाठी 2 अशा 478 जागांची ही वॅकन्सी ठिकाणी निघालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज जे आहेत 6/5/2026 पासून सुरू होतील. 3 वाजल्यापासून अर्ज सुरू होणार आहेत आणि 27/5/2026 पर्यंत रात्रीच्या 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन अर्ज आणि फीस पेमेंट जे आहे त्या ठिकाणी करू शकता. तर या ठिकाणी चौकीदार म्हणजेच वॉचमॅन पदासाठीच्या वॅकन्सीज या ठिकाणी आहेत. समांतर आरक्षणानुसार पदे जी आहेत त्या ठिकाणी आपल्याला जाहिरातीमध्ये बघायला मिळतील. अशा प्रकारे सर्व काही पदांसाठी सर्व जिल्ह्यांसाठीची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्यानुसार आपण या ठिकाणी जाहिरातीमध्ये सर्व डिटेल माहिती जी आहे आपल्या जिल्ह्यानुसार या ठिकाणी बघू शकता. वॉचमॅन म्हणजेच या ठिकाणी चौकीदार पदासाठी तुम्हाला S1 नुसार 15,000 ते 47,600 रुपये इतके दरमहा जे आहे दिलं जाणार आहे. तर या ठिकाणी या पदासाठी पात्रता काय आवश्यक असणार आहे, तर उमेदवार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक या ठिकाणी असणार आहे. 1/4/2026ला वय जे आहे तुमच्या ठिकाणी गणण्यात येणार आहे. तर या ठिकाणी तुमचं वय जे आहे किमान 18 वर्ष या ठिकाणी असणं आवश्यक आहे आणि कमाल वयमर्यादा 38 वर्षापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही जर मागासवर्गीय म्हणजेच रिझर्व्ह कॅटेगरीमधून येत असाल तर 18 ते 43 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला ठिकाणी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांना देखील वयात सवलत असेल. अनाथ उमेदवारांना देखील सवलत या ठिकाणी असेल. अंशकालीन उमेदवारांना देखील 55 वर्षापर्यंतची सवलत वयामध्ये या ठिकाणी असणार आहे. तर या पदासाठी शैक्षणिक अर्थ जे आहे तुमचं SSC म्हणजेच 10वी उत्तीर्ण असणं या ठिकाणी आवश्यक असणार आहे. निवड जी आहे तुमची परीक्षेच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे. संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येणार आहे. एकूण 200 गुणांची परीक्षा तुमच्या ठिकाणी असणार आहे. त्यामध्ये मराठी 50 गुणांची, इंग्रजी 50, सामान्य ज्ञान 50, बौद्धिक चाचणी 50, 120 मिनिटासाठीची एक्झाम तुमच्या या ठिकाणी या पदासाठी घेण्यात येणार आहे. फीस पेमेंट जे आहे मागास वर्गासाठी या ठिकाणी 1,000 रुपये म्हणजेच ओपनसाठी 1,000 रुपये या ठिकाणी असेल. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ, दिव्यांग उमेदवारांसाठी 900 रुपये या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर माजी सैनिक, दिव्यांग माजी सैनिकांना परीक्षा शुल्क या ठिकाणी आकारले जाणार नाहीत. परीक्षा शुल्क या ठिकाणी नापरतावा म्हणजेच नॉन रिफंडेबल या ठिकाणी असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासंदर्भातील डिटेल माहिती आपल्याला अशा प्रकारे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा.
त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अशा प्रकारे जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक अशा प्रकारे मिळून जाईल. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.